आज जे माननीय मुख्याधिकारी हिमायतनगर यांना इलियासभाई कुरेशी यांनी जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक 13चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार सरदार खलील खान पठाण यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांनी जे माहिती दिली ते खोटी असल्याचे आमचे ऑल इंडिया मुस्लिम लॉ टायगर सेनेचे जिल्हा महासचिव इलियास कुरेशी यांनी माझं साहेबांना निवेदनाच्या वेळेस सांगितले आहे आणि त्याचबरोबर या निवेदनात सुद्धा म्हटलेली आहे एक खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी इलियासभाई कुरेशी यांनी केली आहे।